नमस्कार मैत्रिणींनो, हिवाळा हा ऋतू सर्वांनाच आवडतो, पण हिवाळा सुरू झाला ना की आपल्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आपली त्वचा रुक्ष होणे किंवा त्वचा फाटणे किंवा आमच्या इकडे त्याला त्वचा उलणं असंही म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आणि हे सर्व प्रॉब्लेम्स जे होतात ते हिवाळ्यामुळे तर होतातच, पण त्याचबरोबर आपण जे केमिकलयुक्त साबण किंवा फेस वॉश वगैरे वापरतो ना, त्यामुळेही हा प्रॉब्लेमला आपल्याला सामोरं जावं लागतं। तर त्यासाठी एक खूपच छान असा घरगुती बेस्ट उपाय मी तुम्हाला सांगते की जेणेकरून तो वापरल्याने तुमचा 50% प्रॉब्लेम कमी होईल। चला तर मग वेळ न वाया घालवता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा ते बघूया। त्यासाठी आपण घरच्याच साहित्यात एक पावडर तयार करणार आहोत, जी आपण आंघोळीला किंवा तोंड धुण्यासाठी वापरू, म्हणजे जेणेकरून आपला साबणाचा वापर कमी होईल। आणि ही पद्धत म्हणजे अगदी पारंपरिक चालत आलेली आहे। आपली आजी पणजी जशा आपल्या त्वचेची काळजी घ्यायची ना, त्याच पद्धतीने घरच्या साहित्यात आपण ही पावडर किंवा एक प्रकारचं उटणंच म्हणता येईल आपण तयार करूया। तर त्यासाठी इथे मी काही डाळी घेतलेल्या आहेत। त्यामध्ये 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी मसूर डाळ, 1 वाटी बाजरी, त्याचबरोबर 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुलेठी पावडर किंवा ज्येष्ठ मध पावडर आणि त्याचबरोबर 1 वाटी लिंबाची सुकलेली पानं घेतलेली आहे। म्हणजे मी 2-3 दिवसापूर्वी ही पानं स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे, पूर्णपणे सुकलेली पानं आहेत। आणि ही सर्व साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात। यात अजूनही काही टाकायचं आहे मला, पण जसा व्हिडिओ पुढे जाईल ना मी तसं तुम्हाला सांगत चालेल। तशीच ही पावडर बनवल्यावर ती वापरायची कशी हेही तुम्हाला सांगेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्णपणे व्हिडिओ बघा। त्याचबरोबर 6 ते 7 इथे बदाम घेतलेले आहेत। ह्या सर्व डाळी आणि तांदूळ मी सर्वात प्रथम स्वच्छ कापडाने पुसून घेतल्या, म्हणजे यावरती जी धूळ माती वगैरे असेल ना ती संपूर्णपणे निघून जाईल। त्यानंतर एक कोरडं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यात आता सर्वात प्रथम तांदूळ टाकून घेऊया। आणि त्याचबरोबर जी लिंबाची पानं घेतली होती ना ती तर अशी वाटली जाणार नाही, मग काही तांदळात आणि काही डाळीत टाकून आपण ती वाटून घेऊया। तर पानांपैकी लिंबाच्या पानांपैकी अर्धी पानं मी आता तांदळात टाकते आणि अर्धी उरलेली पानं मी डाळीत टाकून घेईल। आणि आता बारीक असं वाटण तयार करून घेऊ। थोडक्यात ह्या तांदळाचं आपण पीठच तयार करून घेणार आहोत। पीठ तयार झालं की ते एका चाळणीने मोठ्या परातीत आपण चाळून घेणार आहोत। तांदूळ हे आपल्या स्किनसाठी खूप उपयुक्त असतात आणि जसं खाण्यासाठी त्याचा उपयोग आहे तसा स्किनसाठीही खूप उपयोग आहे। तांदळाचं फेस क्रीम होते, तुम्हाला सांगते तांदळापासून सिरम होतं। जपानी आणि कोरियन लोक तांदळाचा उपयोग खाण्यासाठी तर करतात, पण त्यांच्या स्किन प्रोडक्टमध्येही ह्याचा खूप उपयोग असतो। आणि हे बघा अशा पद्धतीने एकदम बारीक आपण पीठ तयार करून घेतलं, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। याच पद्धतीने आता आपण मसूरची डाळ आणि उरलेले लिंबाची पानं आणि त्याचबरोबर बदाम टाकून त्यांचंही वाटण करून घेऊ। मसूरची डाळ सुद्धा स्किनसाठी खूप चांगली असते। स्किनवरती काही डाग वगैरे असतील ना तर ते मसूरच्या डाळीने निघून जातात। स्किन ब्राईटनिंग करण्याचं काम जसं तांदूळ करतं तसं मसूरची डाळही करते। आता यात उरलेली सर्व लिंबाची पानं टाकून घेऊया। लिंब हे अँटीबायोटिक असतं, त्यामुळे बरेचशा साबणांमध्ये किंवा फेस वॉशमध्ये ह्याचा वापर होतो। कीटकनाशक पण आहे, शरीरावरचे कीटक वगैरे दूर होतात। त्याच पद्धतीने आपण बदाम पण यात टाकून घेतले की जेणे आपल्या स्किनला मॉइश्चरायझर मिळेल। आणि ह्याचंही वाटण तयार झालं, आता हेही आपण चाळून घेऊया। त्यानंतर चणा डाळ आणि बाजरीचं पीठही अशाच पद्धतीने आपण बारीक वाटण तयार करून घेऊ आणि चाळून घेऊया। चणा डाळ सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे। चण्याचे आपण बऱ्याच फेस पॅकमध्ये वापर करतो, तसेच बाजरीचं पीठही शरीरासाठी खूप चांगलं आहे। लहान मुलांना आंघोळ घालण्यासाठी चणा डाळीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ वापरतात। आमच्या इकडे तर नक्कीच बाजरीचं पीठही वापरतात चणा डाळीच्या पिठाबरोबर। चणा डाळीचं पीठ आणि बाजरीचं पीठ वापरल्यामुळे
लहान मुलांचं म्हणजे आंघोळ घालण्यासाठी ज्यावेळेस किंवा बाळंतणीला आंघोळ घालण्यासाठी हे दोन्ही पीठं वापरतो ना, तर बाळंतणीची स्किन मुलायम होते आणि लहान बाळाची स्किनसुद्धा खूप मुलायम आणि सॉफ्ट होते. आता यात आपण अर्धी वाटी मुलेठी पावडर किंवा ज्येष्ठ मध पावडर टाकूया. ज्येष्ठ मधमुळे स्किन तर मुलायम होतेच होते, उजळही होते आणि त्याचबरोबर स्किनवरती जे बारीक लव आलेली असते ते सुद्धा निघून जाते. त्यानंतर अर्धा वाटी आपण चंदन टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी जंगली हळद म्हणजे जिला वाईल्ड टर्मरिक म्हणतात ते टाकलेलं आहे. ही जर हळद तुमच्याकडे नसेल ना, तर तुम्ही आंबे हळद टाकली तरी चालेल. ॲक्च्युली ही हळद कुठल्याही ग्रोसरी स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल असते, पण जर तुम्हाला नाहीच मिळाली तर तुम्ही तेही टाकू शकता किंवा आपली नेहमीची हळद टाकली तरी चालेल. आणि आता याचबरोबर यात टाकूया भीमसेनी कापूर. आता ह्या कापराचे काही मोठे खडे असतील ना, तर अशा हाताने चुरगळून टाकायचे. याने ह्या पावडरला एक छान असा सुवास येतो आणि ज्यावेळेस आपण ही पावडर स्किनला लावतो ना, तर शरीराला एक खूप छान असा सुगंध तर येतोच येतो दिवसभर, पण शरीराला थंडावाही येतो. तुम्ही एकदा नक्कीच टाकून बघा अशा पद्धतीने. त्याचबरोबर लिंबाची पानं किंवा लिंबाची पावडर लिंबाची पानं जर तुमच्याजवळ नसेल ना, तर मार्केटमध्ये इझिली लिंबाची पावडर मिळते की जेणेकरून त्या स्किनवरचे मुरूम फुटकुळ्या वगैरे निघून जाण्यास खूप मदत होते. आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊया. एकदा जर अशी पावडर तुम्ही बनवून ठेवली आणि वापरायला लागले ना, तर तुम्हाला कोणताही साबण आवडणार नाही. तुम्ही अशाच पद्धतीने पावडर बनवून ठेवाल आणि हिवाळ्यातच नाही तर संपूर्ण वर्षभर तुम्ही अशाच पावडरने आंघोळ कराल. यामुळे स्किन अगदी मऊसर मुलायम होते. त्याचबरोबर स्किनवरचे डाग धब्बेही निघून जातात. दिवसभर बिना परफ्यूमचं तुमच्या शरीराला एक खूप छान असा सुगंध येतो. आता ही पावडर वापरायची कशी हे तुम्हाला सांगते. त्यासाठी मी एका वाटीत 2 चमचे दूध घेतलेलं आहे. 2 छोटे चमचे दूध घेतलेलं आहे. त्यात 2 चमचे आपण ही पावडर टाकून घेऊया आणि व्यवस्थित एकत्र करून घेऊ. दुधाबरोबरच यात साय टाकली ना, तर अजूनच जास्त उपयुक्त होईल. पण दूध किंवा साय टाकणं हे टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल नाही टाकलं तरी चालेल, पाण्यात भिजवली तरी चालेल. पण ही साय आणि दुधात भिजवली तर 90% फरक जाणवेल. नुसती दुधात भिजवली तर तुम्हाला लगेचच 15 दिवसात 70% फरक जाणवेल आणि पाण्यात भिजवली तर नक्की 50% फरक तर जाणवेलच जाणवेल तुमच्या त्वचाला. अशी छानपैकी पेस्ट तयार करून घेतली. हे बघा अशी की लगेच स्किनला ही लावून घ्यायची. म्हणजे आंघोळी आधी एक 5 ते 10 मिनिट आपण ही शरीराला व्यवस्थित लावून घ्यायची. व्यवस्थित हिने अगदी हलक्या हाताने मालिश करून घ्यायची. तेही मी तुम्हाला दाखवते. मी ही माझ्याच हातांना लावून दाखवते. आणि माझा रंग सावळा आहे. भारतातील जवळजवळ 80% लोक सावळ्या रंगाचे आहेत. त्यामुळे जे ओरिजिनल आहे त्यावरतीच दाखवणं योग्य होईल. म्हणून हे बघा अशा पद्धतीने मी फक्त हाताला लावून दाखवते. तुम्ही संपूर्ण शरीरालाही लावू शकतात, चेहऱ्याला लावू शकतात. आणि हलक्या हाताने असा 3 ते 4 मिनिट मसाज करून घ्यायचा आणि त्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करून घ्यायची. यावरती साबण वगैरे नंतर काहीच लावायचं नाही. हे बघा अगदीच हलक्या हाताने छानपैकी मसाज करून घ्यायची. आणि स्किनवरची धूळ वगैरे तर निघून जाईल, पण त्याचबरोबर त्वचेचा स्क्रबही होऊन जातो आणि छान अशी मुलायम सॉफ्ट अशी त्वचा मिळते. 3 ते 4 मिनिट हलक्या हाताने मसाज केल्यानंतर माझी त्वचा बघा. मघाशी तुम्ही माझा हात बघितला असेल आणि आता लगेचच व्हिडिओमध्ये बघा. खूपच असा मऊसर, मुलायम आणि उजळ तयार झालेला आहे. आणि आता यावरती एखादं मॉइश्चरायझर लावलं ना, तर पूर्ण दिवस एक सुगंधी त्वचा आपल्याला मिळेल आणि त्वचा फाटणार नाही किंवा हिवाळ्यात त्वचा उलणार नाही. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्कीच ही पावडर करून बघा. एकदा बनवली आणि काचेच्या बरणीत भरून ठेवली ना की महिनाभर आरामशीर चालते. काचेची बरणी नसेल प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरून ठेवा आणि महिनाभर ह्या पावडरने आंघोळ करा. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ना, ते नक्कीच प्रेस करा, म्हणजे इथून पुढच्या सर्व माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोवर बाय बाय।